ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून सत्कार नावाची कथा. टाळ्यांच्या गजरात त्याच्या गळ्यात हार पडला. त्याच्या मानेवरची जागा हुळहुळली. चेहरा आकसला. त्या फुलांचा गंध नाकात विंझणवारा घालत होता. पण त्याला तो फुलांचा हार, त्याला लावलेली टचटचीत पानं, कलाबूत सोसवला नाही. लगेचच त्यानं हार काढून ठेवला. फोटोग्राफरच्या कपाळावर आठी पडली. विनायकाचा फोटो हाराविना निघाला. समोर पहिल्या रांगेत बसलेली आई वडील बहीण भावंड यांच्या चेहऱ्यावर आनंद शोधणारी त्याची नजर निराश होऊन त्या हॉलमध्ये कुणाला तरी धुंडाळत होती. फारशी गर्दी नव्हती. शहरातली प्रतिष्ठित माणसं नव्हती. हॉलच्या बाहेर मोटारी नव्हत्या. तसा मोठा प्रसंगही नव्हता. तो थकून खुर्चीवर बसला. नंदिनी नाही दिसली. महापौरांच्या अध्यक्षतेखाली विनायकाचा सत्कार होत होता. महापौरांचे 4 पित्ते समारंभाला हजर होते. अध्यक्ष म्हणत होते, या तरुणाचा आज सत्कार करताना मला विशेष आनंद होतो आहे. आपल्या शहराला भूषण असा हा तरुण आहे. आपला जीव डोक्यात घालून यानं पेटलेल्या झोपडीत शिरून एका मुलाचा प्राण वाचवला. नाहीतर ते बाळ झोळीतच होरपळून मेलं असतं. महापौर आपल्या ठणठणीत आवाजात बोलत होते. तो ऐकत होता. त्याचं नाव एकदाही त्यांनी घेतलं नव्हतं. कदाचित ते त्यांच्या ध्यानातही नसावे. आजच्या भरगच्च कार्यक्रमात त्यांच्या सेक्रेटरीनं त्यांना सांगितलं असेल, एका तरुणाचा सत्कार समारंभ आहे. बस एवढंच. तो फक्त तरुणच. महापौरांचे भाषण संपले. त्यांना घाईने जायचे होते. गावात दुसरा एक समारंभ होता. पालकमंत्री यायचे होते. भाषण संपताच महापौर लगबगीने व्यासपीठावरून उतरले. त्यांच्या पाठोपाठ स्टेजवरची 4-6 माणसं पण निघून गेली. विनायक उठला. त्याचे डोळे डबडबले. चेहऱ्यावरच्या अंगावरच्या जखमा परत भाजून निघाल्या. घरची माणसं समोर अवघडून उभी होती. आईबाबांना वाटत होतं त्यांना स्टेजवर बोलवून निदान त्यांची ओळख तरी करून देतील. विनायक यांचा मुलगा म्हणून त्यांचा गौरव होईल. पण कुणाला वेळ नव्हता. सगळा केवळ उपचार होता. पार पडला एवढाच. एका कार्यकर्त्यानं तो हार विनायकच्या हातात दिला. विनायकच्या तरुण बहिणीनं हात पुढे केला. त्यातली फुलं तिला डोक्यात माळायची होती. विनायकनं बहिणीला तो हार रिकामा दिला. रिकाम्या हातानं उदास मनानं तो चालू लागला. घरची माणसं बरोबर असून तो एकटाच होता. तोच त्या बाळाची आई सामोरी आली. विनायकवर हात ओवाळून कांचिलावर बोटं मोडीत त्याची दृष्ट काढत म्हणाली, पुत्रा, तुझ्या आईची कूस देवाची आहे रे. माझ्या बाळाला वाचवलं. मी तुझे उपकार कधी नाही विसरणार. विनायक हसला. बोलला नाही. बाळा, लई भाजलं रे. दुखतंय? विनायकचे डोळे भरून आले. मान हलवली. प्रत्येकजण त्याच्या भाजलेल्या चेहऱ्याकडे, हातांकडे पाहत होता. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न डोकावला असणार. का बाळा दुखतंय? छे, जग इतकं हळुवार नाहीये. ही माझी आई, विनायक म्हणाला. झोपडपट्टीतली ती कळकट्ट विटकं फाटकं लुगडं नेसलेली, डोक्यावर केसांचा गुंता असलेली, आपल्या मळकट कळकट हातांनी विनायकच्या आईला सामोरी गेली. तिला भरल्या डोळ्यांनी हात जोडले. बोलली नाही. तिच्या अंगाला, तिच्या कपड्यांना विशिष्ट दर्प येत होता. विनायकची आई एकदम मागे सरली. म्हणाली, चल विनायक. सगळे निघाले. त्यांना घ्यायला मोटार आली होती. पण जाताना कोणी चौकशीसुद्धा केली नाही. कौतुक करायचं होतं, केलं.
बस, महापौरांच्या यादीतलं एक काम उरकलं, संपलं. विनायकनं एकदा मागे वळून त्या बाईकडे पाहिलं. ती आपल्या बाळाचे पापे घेत होती. मला वाटलं होतं महापौर निदान 500 रुपये तरी बक्षीस म्हणून देतील. बाबा कडवटपणे म्हणाले, छे, कुठलं आलंय हे जग, असंच आहे कृतघ्न लोकांचं. जन्माचं कुरूपपण मात्र नशिबी घेऊन बसला. आई म्हणाली, मी बसल्या भानगडीत नसतो पडलो. झोपडीतलं मूल ते असं नाही तसं मरणारच, उपाशी मरेल, रोगराईनं मरेल. विनायकचा कॉलेजमध्ये जाणारा धाकटा भाऊ म्हणाला, आई, हार मात्र मस्त आहे हं, माझ्या सगळ्या मैत्रिणींना गजरे करून देईन. विनायकची शाळकरी बहीण म्हणाली. विनायकच्या जखमा तडतडू लागल्या. मनाची आग आग होत होती. वाटलं ही आग शरीराच्या आगीपेक्षा आपल्याला जास्त होरपळून टाकते आहे. आयुष्यात पहिल्यांदाच वर्तमानपत्रात फोटो आला होता. पहिल्यांदाच गळ्यात हार पडला होता. प्रथमच 4 कौतुकाचे शब्द कानावर पडले होते. त्या पेटत्या झोपडीतून त्या छोट्या बाळाला छातीशी धरताना जणू पहिल्यांदाच माणुसकीचा स्पर्श काळजाला झाला होता. पण केवढं मोल द्यावं लागलं होतं. अत्यंत सुरेख देखणा चेहरा, कुरळे दाट केस आणि बांधीव कमावलेली शरीरयष्टी, हेच धन जवळ होतं. आगीनं तेही खाऊन टाकलं. उरलं होतं ते आगीचं थैमान. त्याच्या नशिबानं त्याला कधीच साथ दिली नव्हती. प्रत्येक गोष्टीत अपयश, निराशा, धिक्कार त्याच्या वाट्याला आला होता. त्याच्या देखण्या रूपाकडे पाहून तरुण पोरी भाळून जायच्या. त्याचं ते मोहक हसणं, त्याचे सुरेख दात, त्याचा भरदार आवाज, त्याची ती खास स्टाईल, पोरी बघत राहायच्या. विनायकला कोण अभिमान होता आपल्या रूपाचा. त्याच्या नादात शिक्षण सोडून, आई वडिलांचा राग सोडून तो मुंबईला फिल्म इंडस्ट्रीत हेलपाटे घालत राहिला. अपयश, निराशा घेऊन परतला होता. तो सुरेख होता, पण त्याचा चेहरा फोटोजेनिक नव्हता म्हणे. नोकरी नाही, शिक्षण नाही आणि आता रूपही नाही. नंदिनी दवाखान्यात आली होती. वर्तमानपत्रात बातमी वाचून, त्याच्या फोटो पाहून, पण त्याचा तो भाजलेला चेहरा, बाजून वाकडी झालेली बोटं, जळालेले केस पाहून तिनं आपल्या गळ्यातली किंकाळी पदराचा बोळा कोंबून थोपवली होती. विनायकला फार फार वाटलं होतं नंदिनीनं त्याच्या कपाळावर आपला हात ठेवावा, त्याला दिलासा द्यावा, पण त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत मान वळवून ती निघून गेली होती. आज सत्काराला आली असती तर त्याच्या शरीराला झालेल्या होरपळीच्या खुणा सुखावल्या असत्या. पण नंदिनी आली नाही. आशेचा शेवटचा धागा तुटून गेला. आम्ही जातो रे घरी, एक रिक्षा थांबवत बाबा म्हणाले. वेळेवर घरी ये बरं, आई रिक्षात बसत म्हणाली. चल ग तू पण. बाबांनी विनायकच्या बहिणीला पण रिक्षात घेतली. म्हणाले, आता 3 माणसं बसतात रिक्षात. विनायक वैराण माळावर असल्यासारखा बकास मनानं उभा होता. जागीच खिळून माळरानात उगवलेल्या निवडुंगासारखा. धाकटा भाऊ बोलत नाही. त्यानं सायकल स्टँडवरची सायकल काढली अन निघून गेला. विनायकची पावलं घराकडे वळेनात. तो भटकत राहिला, उदास, एकटा, एकाकी, निरुद्देश. त्याच्या भाजल्या चेहऱ्याकडे नजरा पाहात काहीतरी अमंगल पाहिल्यासारख्या नजरा वळत तेव्हा तो वाहत्या गर्दीत कचराकुंडी होऊन जायचा. काय मनात आलं कोण जाणे. विनायक एकदम वळला आणि नंदिनीच्या घराकडं घाईनं निघाला. अंधार पडू लागला होता. तो तिला विचारणार होता, नंद, का आली नाहीस ग? मी किती वाट पाहिली.
विनायक आपल्या मनाशी वारंवार हाच प्रश्न विचारित होता, पण उत्तर सापडत नव्हतं. ती काय म्हणेल कोण जाणे. कोण पाहिजे? नंदिनीची आजी दार उघडत म्हणाली. नंदिनी, विनायक म्हणाला. तुम्ही कोण? मी विनायक, नंदिनीचा मित्र. आपल्या अधू डोळ्यांवर आपला कापरा हात फिरवत नंदिनीची आजी म्हणाली. कठीण आहे हो. हल्ली या मुली मित्र पण करू लागल्यात. बसा. घरात आहे की नाही कुणास ठाऊक. अंधार पडला तरी घरी यायचं भान नसतं. तिच्या आईबापाला चालतंय सगळं. आम्ही कोण? अडगळीतली माणसं. विनायक अवघडून बसला. म्हातारीची बडबड थांबत नव्हती. पण विनायक त्या बाईच्या प्रेमळ आवाजामुळं सुखावला होता. कपाळावरचं ठसठशीत कुंकू, अंगावर नीट चापून चोपून नेसलेले नऊवारी लुगडं, हातात काचेच्या बांगड्या, गळ्याशी बिलगलेल्या काळ्या मण्यांच्या सरी. वाटलं अशी आजी आपल्या घरी हवी होती. तिचा पदर नक्कीच मायेचा पदर आहे. आपल्याला अशा आजीच्या मांडीचा आधार मिळाला असता. भाषा रागाची आहे, पण आवाजात तक्रार नाही, राग नाही. सगळं स्वीकारल्याचा समंजसपणा आहे. कोण आहे? कोणाशी बोलता आहात? आतून म्हातारा कापरा आवाज आला. कोण आलंय? नंदिनीकडे. तुम्ही या बाहेर. पुरे झाला जप आता. आजीचा आवाज जास्तच मधाळ झाला होता. जपाची माळ हातात घेऊन चष्मा लावलेले आजोबा बाहेर आले. विनायकच्या जवळ जाऊन त्याला पाहिले. दचकून मागे सरले. म्हणाले. काय नाव तुमचं? काय काम होतं? मी विनायक चाफेकर. नंदिनीला भेटायचं होतं. एखाद्या विद्यार्थ्यासारखं तो बोलला. म्हातारा ओठातल्या ओठात हसला. म्हणाला. हो हो, मी वाचली होती बातमी. छान छान. अशी तरुण मुलं हवी. आज सत्कार होता माझा महापौरांच्या हस्ते. विनायक जवळचं माणूस भेटल्यासारखा स्वतःचं कौतुक सांगत होता. हो, तेही वाचलं. छान. सारखं मेलं वर्तमानपत्र वाचायचं बरं का रे विनायक. अगदी कोणी छापलं इथपासून ते थेट शेवटच्या अक्षरापर्यंत. अगदी किंमतसुद्धा. आजीचा मऊ आवाज तक्रार करीत होता. हे बघ बाळा, भाजल्याचे डाग ताजे आहेत तोवर औषध मलम लाव. कातडी पहिल्यासारखी होईल. तरुण रक्त आहे. डॉक्टर म्हणतात फार भाजलंय. प्लास्टिक सर्जरी करा वाटलं तर. मग पैसे नाहीत तेवढे. विनायक उदासपणे म्हणाला. बरं, असं कर, मी तुला एक मलम देतो. ते लावून पहा. जातील हे डाग. आजोबा म्हणाले. हो रे हो. इकडचा हात धन्वंतरीचा आहे. केवढे मोठे वैद्य होते हे. हो हो, वैद्य होतो. आता नाही. नाही कसे आहातच की. द्या पोराला ते मलम. आज तुझा सत्कार झाला. तोंड गोड करते हो तुझं. विनायक त्या म्हाताऱ्या जोडप्याचं वागणं बोलणं अदाशासारखा पाहत होता. आपले आई वडील यांच्यापेक्षा कितीतरी तरुण, पण असा प्रेमाचा संवाद, मायेचा ओलावा, ही ओढ कधीच का नसते? आपण कोण यांचे? आईला पण वाटलं नाही तोंड गोड करावं. बाबांना पण वाटलं नाही या मुलाच्या अंगावरील डागांवर काही उपचार करावा. तो शिकला नाही. थोरला मुलगा असून तो मिळवत नाही. त्याचा संसाराला काही उपयोग नाही. नुसता उद्योग मात्र करून ठेवला. काय करायचे याचे लाड करून? आई बाप असा हिशेब करतात. कोण जाणे आपण आपल्या मुलाशी असं नाही वागणार. आपलं मूल, लग्न, नंदिनी, सगळे नुसते प्रश्न होते. कोण करणार आपल्यासारख्याशी लग्न? विनायकला वाटलं खरंच आपण फक्त खायला कहार, भोईला भार आहोत. वाटलं आपलं काळीज पण होरपळून गेलंय, करपलंय, जखमांनी भरलंय. घे. कापऱ्या हातानं आजीनं आल्याची एवढीशी वडी त्याच्या हातावर ठेवली. पाण्याचं भांडं पण पुढे केलं. ती वडी विनायकच्या आडजिभेला कळली नाही की पडजिभेला नाही. आल्याची वडी मी केलीये. माझ्यातली दिली रे
मुला, सुनबाई बाहेर गेली आहे ना. आजी, वडी खूप छान आहे, तुमच्या इतकी छान. विनायक मनापासून म्हणाला. चल रे, खुळा की वेडा. आजी बोबडं हसली. हां, ही घे मलमाची डबी, लाव रात्री निजताना, संपली की परत ये. चांगले 6-1 महिने लाव हे मलम, पहिल्यासारखा होशील. घे. अरे तू नंदिनीचा मित्र ना, बरं व्हायलाच हवं तुला. विनायकचा चेहरा उजळला. त्याच्या जखमा, त्याचे वण तो विसरला. वाटलं आज आपला खरा सत्कार इथे झाला, या घरात. या 2 माणसांनी भाषण न करता, हार न घालता आपला सत्कार केला आहे. त्यानं पटकन वाकून दोघांना नमस्कार केला. आजीचा हात खांद्यावर थरथरला. आजोबांची दमदार बोटं माथ्यावर विसावली. चिरंजीव हो. ती मलमाची डबी, आल्याच्या वडीची चव आणि चिरंजीव हो हा आशीर्वाद विनायकला जगावं वाटत होतं. त्याचं एकलेपण संपलं होतं. त्याची उमेद त्याला परत मिळाली होती. मनाशीच हसत मिळालेल्या सुखाच्या नादात तो नंदिनीच्या घराबाहेर पडला. नंदिनीनं त्याला लांबूनच पाहिलं आणि ती अंधारात दडली. विनायकनं नंदिनीच्या पदराचं टोक पाहिलं, पण त्याच्या डोळ्यांपुढे जीवनाचा स्वच्छ प्रकाश पसरला होता. काळोखात लपलेल्या नंदिनीला त्या उजेडाचा अर्थ लागणार नव्हता. विनायक शांत मनानं अंधारात आपली खंबीर पावलं टाकीत घराच्या दिशेनं चालू लागला. ज्योत्स्ना देवधर यांची सत्कार नावाची कथा येथे समाप्त. फिलर ज्योत्स्ना देवधर.